हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत सुंदर अशी कानातील कुडी. तर या हे बनवण्यासाठी ना एकदम थोड्या साहित्यामध्ये आपली ही सुंदर अशी डेली वेअरसाठी कुडी तयार होते, म्हणजे कानातली. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, जिरामणी आहेत, 0.5चे गोल्ड बीट्स आहेत, 0.3 mmचं वायर आहे, पक्कड आहेत आणि आता आपण कानातला बेस मी तयार करून घेतला आहे. मार्केटमध्ये मिळतात, पण मी माझ्या स्वतःच्या हाताने कानातला बेस तयार केलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला 0.3 mmचं वायर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिरा मणी टाकायचा आहे. त्यानंतर गोल्ड बीड्स टाकून फूल आपल्याला असे मणी पॅक करून घ्यायचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे मोत्याचं फूल कसं तयार करायचं आहे. चोकरचे वगैरे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर हे सेम फूल बनवून घ्यायचं आहे आपल्याला, काही वेगळं नाही. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत दाखवलंच आहे. तर मी इथं एकूण 7 मणी टाकून घेतलेले आहेत. आता व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला हे पूर्ण मोत्यांना पॅक करून घ्यायचं आहे, मण्यांना. एकदम कमी साहित्यामध्ये सुंदर असं डेली वेअर कानातलं तुम्हाला तयार करायचं आहे. खूप छान दिसतं. पूर्ण ते वायर पूर्ण मण्यांना राऊंडमध्ये पॅक करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला एक जिरा मणी टाकून घ्यायचा आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे सेम करू शकता तुम्ही. नंतर त्यामध्ये आपल्याला गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहेत आणि पूर्ण राऊंडला पॅक करून आपल्याला वायरच्या साहाय्याने ते राऊंड मणी पॅक करून घ्यायचे आहेत. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच करायचं आहे तुम्हाला पण. खूप छान दिसतं हे कानातलं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. साधं सिंपल सोपी पद्धत एकदम. आता जो कानातल्याचा बेस तयार केला आहे मी, त्यावरती हे फूल अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला, पॅक करून घ्यायचं आहे. खूप काळजीपूर्वक बनवावं लागतं. प्रत्येक ज्वेलरी मागं, प्रत्येक व्हिडिओ मागं खूप कष्ट असतं. बारकाईने डोळे खूप असं हे करून सगळ्या गोष्टी बनवाव्या लागतात. दिसायला जरी सोपं साधं दिसत असलं तरी करण्यासाठी खूप कठीण आहेत. आता जो कानातल्याचा बेस आहे त्याला पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला मणी पॅक करून घ्यायचे आहेत. पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे फूल. आणि जे वायर राहतं शेवटी ते आपल्याला पूर्ण गोल राऊंडमध्ये पॅक करून घ्यायचं आहे. आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं वायर आहे ते कट करून टाकायचं.
खूप काळजीपूर्वक करावं लागतं. तर जे ते कट केल्यानंतर वायर आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कानाला टोचू नये परत. आणि तुम्ही पाहू शकता एकदम कमी टाईममध्ये, कमी खर्चात, कमी साहित्यात सुंदर असं कानातलं तयार करून झालेलं आहे. तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघू शकता. डेली वेअरसाठी बनवलं आहे मी. तर खूप छान दिसतं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन ज्वेलरीचे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. त्यासाठी बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.